अलिबाग तालुक्यातील उमथे धरणाच्या पाणी प्रश्नावरून आता राजकारण तापू लागलंय। चौल जिल्हा परिषद मतदारसंघाचे सदस्य डॉक्टर सचिन राऊळ यांनी या प्रश्नावर आक्रमक पवित्रा घेतल्यानं जिल्हा परिषदेची सभा चांगलीच गाजली। स्थानिक नागरिक आणि विशेषतः आदिवासी बांधवांना हक्काचे आणि शुद्ध पाणी मिळावे यासाठी राऊळ यांनी प्रशासनाला धारेवर धरले। नेमका काय आहे हा पाणी प्रश्न, पाहूयात आमचा हा खास रिपोर्ट। अलिबाग तालुक्यातील उमथे धरण हे परिसरासाठी वरदान ठरायला हवे होते, मात्र सध्या हेच धरण पाणी व्यवस्थापनाच्या अभावामुळे चर्चेत आलंय। जिल्हा परिषदेच्या सभेत चौल मतदारसंघाचे प्रतिनिधी डॉक्टर सचिन राऊळ यांनी स्थानिक जनतेचा आवाज बुलंद केला। आदिवासी बांधवांना आणि ग्रामस्थांना मुबलक तसेच शुद्ध पाणी मिळावे ही त्यांची प्रमुख मागणी होती। 48 वर्ष पूर्ण झाली, पण अत्यंत गंभीर बाब म्हणजे या 48 वर्षात एकदाही धरणाचा गाळ काढला गेलेला नाहीये। उमथे धरण 1995 साली जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले आहे, पण त्यानंतर आजपर्यंत देखील गाळ काढण्यात आलेला नाहीये। सभापती महोदय, या धरणावर 33 आदिवासी वस्त्या, वाड्या आणि 47 गावे अवलंबून आहेत। म्हणजे हा प्रश्न केवळ एका गावचा नाही तर हजारो लोकांच्या जगण्याचा प्रश्न आहे। सभापती महोदय, आज परिस्थिती अशी आहे की डिसेंबर मध्येच 1 दिवस आड पाणी येत आहे, जानेवारी फेब्रुवारी मध्ये 2 दिवस आड पाणी येत आहे आणि आता मे महिन्यामध्ये 3 दिवस आड पाणी येत आहे। ही वस्तुस्थिती आहे। पण मग एकीकडे आपण महिला सक्षमीकरणावर बोलतो, दुसरीकडे वास्तव काय? आजही आपल्या भागातील महिलांचं आयुष्य घर आणि पाणी याभोवतीच फिरत आहे। आज पाणी मिळते की नाही, मिळालं तर किती वेळ मिळेल आणि नाही मिळालं तर पुढे कधी मिळेल याची काहीच खात्री नाही। ही परिस्थिती बदलणार कधी? अध्यक्ष महोदय, आपण इथे मोठ्या विकासाच्या योजना प्रकल्प घोषणा करतो, पण माझा सरळ प्रश्न आहे की मूलभूत गरजा पूर्ण होत नसेल तर हा विकास नक्की कोणासाठी? हा तोच भाग आहे जिथे लाखो पर्यटक येतात, हा तोच भाग आहे जिथे मोठे प्रकल्प उभे राहतात। नागावमध्ये स्वप्नातील शहर म्हणजे हिरानंदिनी सारखा प्रोजेक्ट येतो, सध्या तिथे गावाला पाणी मिळत नाहीये आणि हा असा एक प्रकल्प येतोय, त्या प्रकल्पाला परमिशन मिळते, गाव वसवला जाणार आहे, टाउनशिप होते, तर तिथे पाण्याचा प्रश्न कसा सोडवणार? त्या प्रकल्पासाठी पाण्याचा स्रोत कोणता असेल? स्वतंत्र जल योजना आहे का त्याच्यासाठी? किंवा स्थानिक गावावर त्याचा परिणाम होणार आहे का? प्रकल्पासाठी पाणी उपलब्ध होतं, मग गावासाठी का नाही? सभापती महोदय, आपण ज्या सभागृहात बसलो आहोत त्यापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर लोक पाण्यासाठी त्रास सहन करत आहेत। ही अत्यंत गंभीर बाब आहे। ही परिस्थिती आपण अजून किती दिवस चालू ठेवणार? त्यासोबत कित्येक ठिकाणी दुरुस्तीची कामे झालेली नाहीयेत, त्यामुळे पाणी पोहोचत नाहीये। या सर्व विषयावर गांभीर्यपूर्वक लक्ष करावं ही विनंती आहे। आणि विकासाच्या योजना महत्वाच्या आहेतच, पण त्या तेव्हाच अर्थपूर्ण आहेत जेव्हा प्रत्येक घरात पिण्याचं पाणी पोहोचेल।